गोलंदाजाच्या मार्कवर आपण बघत आहोत राजू सर रॅडम ओव्हर द विकेट. यावेळेला जबरदस्त बॅकफुटवरती गेला होता फलंदाज, जागा बनवली होती, कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी चेंडूचा वेग जर आपण बघितला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. एक धाव. यानंतर वाशी 11 वर्सेस ऐरोली कोलीवाडा असा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांशी आपण आयोजकांना विनंती करते आपण संपर्क साधायचा आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव पूर्ण केली आहे एका धावेने. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी चांगली झाली नाहीये आणि कलेक्शन देखील विकेट किपरचं व्यवस्थित झालं नाहीये. त्यामुळं या 2 धावा आल्या आणि 2 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. 3 धावसंख्या धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तीन धावसंख्या धावफलकावर. गोलंदाज राजू रॅडम ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. एसटी रक्षकाचं बॅकअप थोडं व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे एकाला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्सेशन झालं आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 3. वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल होता, मात्र झेल क्षेत्ररक्षकाला काही कॅरी करता आला नाही आहे आणि चेंडूवरती धावा मिळाल्या 2 धावाने आता संघ पुढे सरसावतोय. बिनबाद 5 धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती प्रियदर्शनी बेलापूर संघाची. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सर्कलचं षटक आहे. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले रेस्ट्रिक्शन आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा ऋषी. चेंडू हवेत पुन्हा एकदा झेल होण्याची संभावना, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून बाहेर आहे हा चेंडू. त्या फक्त चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली. एका धावेने संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली 6 धावसंख्या धावफलकावर लागली. स्ट्रायकेटवरती आहे सिद्धू एक आक्रमक फलंदाज आहे. एक विस्फोटक विध्वंसक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तो सिद्धू स्ट्रायकेटवरती स्वतःला सिद्ध करतो हा खेळाडू. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सीमारेषा लांब आहे वाडिश लॉंगॉन क्षेत्रामधील आणि त्यामुळे हा झेल कॅरी झालाय आणि एक मोठा हादरा, एक मोठा धक्का बसलाय प्रियदर्शनी बेलापूर संघाला. एक मोठा फलंदाज आता मात्र तंबूच्या आशाला. सिद्धू बॅक टू द पॅव्हेलियन. एक मोठा मासा मी म्हणेन घालायला लागला. एक मोठा फलंदाज अगदी सफल झाला होता. फ्रंट फुटवरती हा फलंदाज गेला होता. जागा बनवली, मात्र क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता आणि एक जबरदस्त झेल तिथं पकडला गेलाय सीबीडी पोलीस 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद सिद्धू. आता मात्र नंबर 3च्या पोझिशनवरती वनडाऊनला आलेला एक जबरदस्त फलंदाज साहिल दिवेकर लेफ्टी बॅट्समन आहे. या फलंदाजाची मी कित्येक वेळा बॅटिंग देखील बघितली आहे. जबरदस्त क्रिकेट खेळतो. चारी बाजूने मैदानाच्या फटके मारण्याची कुवत, धमक, कला या फलंदाजाकडे आहे. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज नरेंद्र. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. 1 बाद 6. दुसरे षटक घेऊन नरेंद्र गोलंदाजच्या मार्कवर आहे. लेफ्टी फलंदाज यावेळेला स्ट्रायकेटवरती साहिल दिवेकर. विनोद दिवेकर यांचा सुपुत्र, यांचा चिरंजीव वडील. साहिलच्या वडिलांचा जर आपण विचार केला, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचाच हा मुलगा अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा फलंदाज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये उतरला आणि स्वतःला सिद्ध केलं आणि आपल्या वडिलांचं नाव देखील अगदी उंच शिखरावरती देऊन ठेवलाय. तो साहिल दिवेकर यावेळेला स्ट्रायकेटवरती आहे. जबरदस्त खेळाडू, दर्जेदार फलंदाज आहे. मात्र आता या सामन्यामध्ये साहिल दिवेकरला आपलं कौशल्य दाखवावे लागेल, आपला टॅलेंट्स इथं दाखवावे लागेल, कारण सिद्धू नावाचा मोठा फलंदाज आपल्या खेम्यामध्ये परतलाय आणि ती जागा भरून आता या फलंदाजाला काढावी लागेल. नरेंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला सन्मान दिलाय. कट शॉट पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय, मात्र चेंडूवरती सिंगल पूर्ण झाली आहे. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. 7 धावसंख्या धावफलकावर. अगदी सन्मान दिला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही चांगल्या खेळाडूची ओळख आहे मित्रांनो, आणि ते सिद्ध करतो हा फलंदाज साहिल दिवेकर. स्ट्रायकेटवरती आता फलंदाज पोहोचलाय ऋषी, जो सलामीला आलाय.
ओपनिंगला हा फलंदाज झेल सुटली, एक जीवनदान हा फलंदाजाला मिळाला आहे आणि त्या जीवनदानानिशी हा खेळतोय ऋषी. सर्कलचा दुसरं षटक आहे. 5 षटकांचा पूर्वार्ध असेल आणि 5 षटकांचा उत्तरार्ध असेल. नरेंद्र राईट मोर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज आहे. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडूवरती फक्त एक धाव मिळाली. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 8 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ऋषीच्या बॅट मधून आपण स्ट्रोक बघितला. साहिल देवेकरच्या ग्राउंडवरती जबाबदारी आहे. ऋषीच्या बॅट मधून आपण स्ट्रोक बघितला लागेल. त्या संघाचा संघनायकाचा पाठीचा कणा आहे. साहिल देवेकर समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र मिळाली. एका धावेने संघ पुढे बॅकफुट वरती गेला होता फलंदाज, अगदी जागा बनवली होती, चेंडूला सोडून दिलाय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल नरेंद्र याची, कारण साहिलचा तो स्टान्स ओळखतो. ज्या प्रकारे साहिल फुटवर्क करतोय त्या फुटवर्कच्या हिसाबात हा गोलंदाजी करतोय. अगदी आउटसाइड ऑप्शन यॉर्कर गोलंदाजी. नरेंद्र पुन्हा खोलात टाकलाय, अगदी बुंद्यात चेंडू टाकलाय, यॉर्कर लेन डिलिव्हरी. आणि या चेंडूला मित्रांनो ग्रामीण टेनिस असू द्या अथवा ओपन टेनिस क्रिकेटमध्ये मरण नाहीये. अशा प्रकारचा चेंडू नरेंद्र फेकतोय. सिंगलने मात्र आता संघाची धावसंख्या पुढे गेली. 9 धावसंख्या धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे नरेंद्र यांचा आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 9. ऋषी स्ट्रायक वरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी चेंडू समोर होते कॉमेंट्री बॉक्स कडे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो. तत्पूर्वी चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 धाव्याने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. ती 11 धावसंख्या धावफलकावर. 11 धावसंख्या धावफलकावर. 1 गड्याच्या मोबदल्यात प्रियदर्शिनी बेलापूर. 1 लॉस ऑफ 11. प्रियदर्शिनी बेलापूर. नरेंद्र अगदी उंच बुड्याचा गोलंदाज आहे. योग्य गती योग्य टप्प्याने गोलंदाजी करतोय. गोल्डन स्पॉट वरती चेंडू फेकतोय. कधी यॉर्कर कधी बाउन्सर अशा प्रकारचे चेंडू नरेंद्रचे आपण बघतो आहोत. राईट मोर द विकेट. यावेळेला शफल झाला. बॅटची एज लागली आहे. जबरदस्त अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा. झेल होती मात्र सोपं नव्हतं मित्रांनो. कठीण झेल होती. प्रयत्न केला यष्टीरक्षकानं. प्रयत्नांना यश आलं नाही मात्र काही हरकत नाही. संघासाठी मी म्हणेन 3 धावा वाचवल्यात. जर हा चेंडू हातातून निसटला असता तर यदा कदाचित हा चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी गेला असता. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रियदर्शिनी बेलापूर संघ 1 गड्याच्या मोबदल्यात 12. 12 रन लॉस ऑफ 1 विकेट. प्रियदर्शिनी बेलापूर. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज राजू, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 5-6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट घेतलं होतं. सिद्धूचं एक मोठं विकेट गारद केलं होतं. तोच गोलंदाज सज्ज आलाय. संघाचा संघनायक आहे. स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली आहे आणि आता मात्र प्रियदर्शिनी बेलापूर संघाला थोडा धावांचा ओघ वाढवावा लागेल, कारण फक्त 12 धावसंख्या धावफलकावर. ऋषी स्ट्रायक वरती. पुन्हा राजू. स्पेलचं दुसरं षटक. यावेळेला चेंडू अगदी समोर लॉंग ऑन क्षेत्राकडे ट्रॅव्हल करतोय. चेंडू उचलतो नरेंद्र. तत्पूर्वी चेंडूवरती 1 धाव आली. एका धावेने आता संघ पुढे सरसावतो. 13 धावसंख्या धावफलकावर. लेफ्टी फलंदाज यावेळेला स्ट्रायकवरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे यावेळेला क्षेत्ररक्षण हलवायला लागतंय. क्षेत्ररक्षण फिरवावं लागत आहे. साहिल स्ट्रायकवरती. दुपारच्या सत्रानंतर या मैदानामध्ये अतिशय वेगाने हवा वाहते आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मग मात्र हा मैदान अतिशय पोषक होऊन बनतोय. मागच्या स्पर्धेमध्ये देखील आपण बघितलंय भरपूर धावा दुपारच्या सत्रामध्ये आम्ही बघितल्यात. राजू यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचाच्या उजव्या बाजूने समोर साहिल दिवेकर स्ट्रायक एंडवरती. हा जबरदस्त चेंडू. यावेळेला अगदी गती परिवर्तन. हलक्या पद्धतीने चेंडू बाहेर कट झाला आणि कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 13. 13 लॉस ऑफ 1 विकेट. 1 गड्याच्या मोबदल्यात प्रियदर्शिनी बेलापूर.
यावेळेला सफल झालाय. चेंडू फाईन लेगच्या डोक्यावर उडवलाय. चेंडू थांबणार नाहीये आणि आपलं ब्रँड दाखवलं या फलंदाजाने. मी मगाशीच म्हटलंय की जबरदस्त विध्वंस खेळाडू आहे आणि साहिल दिवेकरच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त गगनभेदी षटकार. 6 धावांनी आता मात्र धावांचा ओघ वाढलाय. 19 धावा झाल्यात. 19 धावसंख्या धावपलकावर अगदी जबरदस्त चपराक दिली म्हणून फलंदाज साहिल दिवेकरने फ्रंटफुटवर गेला. अगदी डाव्या घुटण्याचा वापर केला आणि चेंडू फाईन लेगच्या वरून उचललाय 6 धावांसाठी. हा पहिला षटकार या स्पर्धेचा बेलापूर संघाच्या साहिल दिवेकरच्या बॅट मधून येतोय. स्वतः संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाची काय भूमिका असते ते सिद्ध करतो. बॅकफुटवरती गेला होता. यावेळेला चेंडू लॉंग ऑन क्षेत्राकडे ट्रॅव्हल करतोय. सिंगल पूर्ण केली आहे. 1 धावेने आता मात्र संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या 20 झाली आहे. 20 लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावसंख्या धावपलकावर ऋषी हा सलामीला आलाय. सिंगल डबलने या खेळाडूने आपल्या संघाचं धावफलक हलतं ठेवलंय आणि आता मात्र या फलंदाजा देखील प्रयत्न करावा लागेल कारण या षटकानंतर फक्त 2 षटका असतील आणि धावा या बनवाव्या लागतील. राजू राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर ऋषी स्ट्राइक एंड वरती. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय मात्र तत्पूर्वी चेंडूवरती एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावेने आता मात्र संघ पुढे सरसावतोय. 22 धावसंख्या धावपलकावर लागली आहे प्रियदर्शनी बेलापूर संघाची 1 गड्याच्या मोबदल्यात. 22 धावा धावपलकावर. ऋषी स्ट्राइक एंड वरती आहे. राजू यांचं वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि सांघिक तिसरं. जबरदस्त बॅकअप. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र एका धावेपासून रोखू शकलं नाहीये. 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेने आता संघ पुढे सरसावलाय. 23 धावा धावपलकावर. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बेलापूर संघ पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. 12वा खेळाडूच पाणी घेऊन जाईल हे आयोजकांकडून आम्हाला आलेली सूचना आहे. पाण्याची बॉटल्स मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. गरमीचं वातावरण आहे. टेम्परेचर देखील भरपूर वाढले. अशामुळे पाणी लागणार मैदानामध्ये आणि पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे फलंदाजांसाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा पूर्वार्ध संपलाय. फर्स्ट इनिंगचं 3 षटकं संपली आणि 3 षटकांमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात प्रियदर्शनी बेलापूर संघाची धावसंख्या 23. पुढचा सामना असेल वाशी 11 वर्सेस ऐरोली कोळीवाडा 11. या सामन्यानंतर त्या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. फोर्थ ओव्हर फर्स्ट इनिंग. 4थं षटक. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज सुरेश. सुरेश हा गोलंदाजच्या मार्कवर आलाय आणि आता मात्र हाणामारीचं षटकं असतील कारण साहिल दिवेकरच्या बॅट आता मात्र आपण बघितले तापली आहे. साहिल दिवेकर आता रंगात आलाय, ढंगात आलाय, बहरात आलाय कारण धावांचा ओघ वाढवायचा आहे. पुढच्या फेरीमध्ये जर शिरकाव करायचा असेल तर या मॅच मध्ये साहिल दिवेकरला आपलं कौशल्य दाखवावं लागेल. एक षटकार डोकलाय मात्र पोलीस 11 सीबीडी संघाला देखील आपलं कौशल्य दाखवावं लागेल. आपली गोलंदाजी धमक दाखवावी लागेल. आपल्या गोलंदाजी चमक दाखवावी लागेल आणि साहिल दिवेकरला मात्र तंबूचा रस्ता दाखवावा लागेल. गोलंदाजच्या मार्कवर एक अतिशय जबरदस्त गोलंदाज. बऱ्याच पावलांचा रणप आहे. गोलंदाजच्या मार्कवर सुरेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर स्ट्राइक एंड वरती ऋषी जो सलामीला आलाय, जो ओपनिंगला आलाय तो स्ट्राइक एंड वरती आहे. फुलटॉस चेंडू होता.
चेंडू वाईडिश लॉंगन कडून काऊ क्षेत्राकडे ट्रॅव्हल करतोय, मात्र क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त करण्याचा प्रयत्न, मात्र तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे गेली 25 धावसंख्या धापलकावर. अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू आहे. लोवर फुलटॉस होता. चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला नाहीये ऋषीच्या बॅटला, मात्र तरी देखील या चेंडूवरती 2 धाव्या पूर्ण झाल्यात. 25 धावसंख्या धापलकावर. सुरेश रायडम ओव्हर द विकेट. अतिशय वेगवान गोलंदाज आहे, तेच तर्रार गोलंदाज आहे सीबीडी पोलीस 11 संघाचा हा गोलंदाज सुरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटची एज लागली होती. चेंडू थर्ड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र चेंडू कॅरी करता आला नाही, पकडता आला नाहीये आणि चेंडूवरती 2 धावा. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला गेलाय आणि तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये आता मात्र ऋषीची रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे. ऋषी हा फलंदाज बाद झालाय आणि साहिल मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय, कारण त्याला माहिती आहे षटकांत चेंडू उरलेत कमी आणि आता धावा त्यालाच बनवायच्यात, मलाच बनवाव्या लागतील. फलंदाज बाद झाला ऋषी. नवखा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय नंबर 4च्या पोझिशनवरती. फलंदाज बॅट्समन्स नेम प्रज्योत हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. इन ॲट नंबर 4. 27 लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा आणि 2 गडी बाद झाल्यात. स्ट्राईक एंडवरती साहिल दिवेकर लेफ्टी बॅट्समन आहे, ज्याने एक षटकार फाईन लेगच्या डोक्यावरून ठोकलाय आणि आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, कारण चेंडू उरलेत कमी. धावसंख्या धापलकर 27. पुन्हा एकदा सुरेश, अतिशय वेगवान गोलंदाज सीबीडी पोलीस 11 संघाचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू डिपेंड विकेटच्या डोक्यावर उचललाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल पकडण्याचा प्रयत्न. हा चेंडू अडवलाय की नाही आम्हाला कळवायचंय. चेंडूवरती 2 धावा तर पूर्ण झाल्यात. असं वाटलं की यदा कदाचित हा झेल झालाय, मात्र मी म्हणेन की दर्जेदार क्षेत्ररक्षण असेल. पंच या धावात 2 आहेत ना, 2 रन्स आहेत. पंच थांबायचा थोडा. इथं तिसरा पंचाने इथं बघितलं की तो षटकार आहे मागचा, कारण आपल्याकडे लाईव्ह सुविधा आहे आणि लाईव्ह मध्ये आपल्याकडे एकदम योग्य पद्धतीने आपण बघू शकाल. बघा जरा, इथं लाईव्ह कव्हरेज आहे युट्यूबवरती. आपण जर बघितलं तर तो षटकार आहे असं इथं सांगण्यात येत आहे.
आहे आणि पंचांचा आणि आमचा असेल. सुरेश पुन्हा एकदा सज्ज, षटकार आणि संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. 5 रनची पेनल्टी दिली जाईल जर आपण असं केलं. मात्र यावेळेला मिड विकेट क्षेत्रामधून डीप मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण झाली एका धावेने. आता मात्र संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे 34. 34 लॉस ऑफ 2 विकेट. 34 धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रियदर्शनी बेलापूर. प्रज्योत आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये सध्या सज्ज आहे. प्रज्योत अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केला नाही आहे. आत्ताच स्ट्राईक एंडवरती गेलाय. राईट हँड बॅट्समन आहे आणि दुपारच्याच एक इनिंग नंतर दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. वाशी 11 आणि ऐरोली कोळीवाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. लगेच या 2 संघाचा टॉसचा बॉस होईल. सुरेश अतिशय वेगवान गोलंदाज. प्रज्योतसाठी हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उचललाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र फलंदाज प्रज्योत कोणत्याही प्रकारचं खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला. आवाज अतिशय वेगाने आला होता. असं वाटलं की हा षटकार आहे. मात्र लॉंग ऑनची जी सीमारेषा आहे, लॉंग ऑनची आणि वायडिश लॉंग ऑन ही जी बाउंड्री लाईन म्हटली तर भरपूर लांब आहे. इथं फटका तुम्हाला ताकद लावावी लागेल तरच हा षटकार होणार. फलंदाज बाद. प्रज्योत तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 फलंदाज प्रियदर्शिनी लोम बेलापूर संघाचा. आम्हाला नाव माहिती नाहीये. राकेश. संघाची धावसंख्या जर आपण बघितली धावफलकावर आहे ती 34. जोपर्यंत साहिल दिवेकर मैदानामध्ये आहे तोपर्यंत बेलापूर संघाच्या धावा एक नक्कीच येणार, वाढणार, ओघ वाढणार यातील मात्र शंका नाहीये. फोटा चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो. खराब क्षेत्ररक्षक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावाने आता मात्र संघ पुढे सरसावतो. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे 36 धावसंख्या धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 36. चार बाद 36 प्रियदर्शिनी लोम बेलापूर. शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक, हाना मारीचं षटक, अतिशय महत्वाचं षटक दोन्ही संघांसाठी. या षटकावरती बरेचसं काही निर्भर आहे. या षटकावरती बरंच काही डिपेंड आहे. कारण मैदानामध्ये साहिल दिवेकर स्ट्राईक एंडवरती आहे आणि संघनायकाला पडलेला हा प्रश्नचिन्ह आहे की आता गोलंदाज कोणता वापरावा लागेल. कारण साहिल दिवेकर मैदानावरती सेट झालाय. त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागलाय आणि या फलंदाजाला रोखायचा असेल तर तंत्रशुद्ध गोलंदाजी करावी लागेल. टोटल स्कोर 36 रन. विनोद गोलंदाजच्या मार्कवर येताना दिसतोय CBD 11 पोलीस संघाकडून. विनोदकडे मला वाटते चेंडू सोपवलाय संघनायकाने आणि शेवटचा स्लॉग ओव्हरचे 6 चेंडू आहेत. फर्स्ट इनिंगचे 6 चेंडू. 36 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. स्पीडअप करायचा आहे, सामना सुरू करायचा. पंचांनी देखील विनंती केली जाते. या एक इनिंग नंतर लगेच दुसऱ्या मॅचचा टॉस होणार आहे. विनोद राइट आर्म राउंड विकेट. इनसाइड द आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जबरदस्त टायमिंग. हॅलो, काय क्लास दाखवलाय बघा या फलंदाजाने. टेक्निक बघा, टायमिंग बघा या फलंदाजी आणि काय गुणवत्ता आहे खेळाडूकडे. बॅकफुटवरती गेला, इनसाइड आउट शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका. असं वाटला की हा झेल आहे, मात्र प्रचंड ताकदीने मारलेला फटका. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 40. मी मगाशीच म्हटलं की जोपर्यंत साहिल दिवेकर मैदानावरती आहे तोपर्यंत प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या धावांचा ओघ वाढणार. 40 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र विनोदच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालाय, पहिल्या चेंडूवरती आघात झालाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा टोला आलाय. आता मात्र गोलंदाजाला सावरावं लागेल.
चेंडू हवेमध्ये, व्हॉट अ टायमिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, गेंद आउट ऑफ द पार्क, षटकार. काय फटका बघा मित्रांनो, साहिल दिवेकर ऑन फायर, ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी गगनभेदी षटकार. या 6 धावांनी आता मात्र संघाची धावसंख्या 46 वरती पोहोचली. गोलंदाजाला पडलेला प्रश्न आता मात्र कसं रोखावं लागेल. या 4 चेंडू मध्ये जर अजून 2 मोठे फटके आले तर मात्र प्रियदर्शनी बेलापूर संघ जो टार्गेट हवाय तो टार्गेट या मैदानावरती सेट होईल. साहिल दिवेकर, मी मगाशीच म्हटलं की विनोद दिवेकर यांचा सुपुत्र, ज्याप्रमाणे विनोद दिवेकर मैदानावरती क्रिकेट खेळायचा त्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून साहिल दिवेकर फलंदाजी करतोय. जबरदस्त परफॉर्मन्स, लाजवाब फलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज विनोद. आडव्या बॅटने खेळलाय, तीच दिशा आहे, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, इलेव्हेशन कमी मिळालंय, उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाज बाद होतोय साहिल दिवेकर. आपलं काम केलं या फलंदाजाने, संघाचा संघनायक काय असतो हे सिद्ध केलंय, स्वतःची भूमिका दाखवली या खेळाडूने आणि संघ जाऊन पोहोचलाय 46 वरती. 46 धावा झाल्या. फटका अतिशय जबरदस्त होता, मात्र टायमिंग जुळलं नाहीये. एक जबरदस्त झेल कॅरी केला त्या ठिकाणी नरेंद्र यानं आणि साहिलची खेळी संपुष्टात आली आहे. 26 धावांची विस्फोटक इनिंग या फलंदाजाने केली आहे. विनोद अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये, आमच्यापर्यंत त्याचं नाव पोचलं नाही अजूनपर्यंत. इन ॲट नंबर 6 गुजरात टायटन्सचं टी शर्ट ज्याने परिधान केलंय, हार्दिक पांड्याचं टी शर्ट ज्याने परिधान केलंय तो करण यावेळेला स्ट्रायकेटवरती. हार्दिक पांड्याची इनिंग खेळेल का? 2-3 चेंडू वाट्याला आहेत, एकाच मोठा फटका हा खेळणार का फलंदाज करण? आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे बोललेत, अव्वांतर वाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या दापलकर पुढे गेली 47. डॉट बॉल, डॉट चेंडूची सांगता झाली आहे. 47. साहिलची विकेट मिळाल्यानंतर आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन, चेंडू मिड ऑन क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केली, एका धावेने आता मात्र संघ पुढे गेला. संघाची धावसंख्या आहे 48. मिड विकेट क्षेत्राकडून चेंडू ट्रॅव्हल होतो, गॅप शॉट सिलेक्शन आहे, चेंडू अडवलाय. तत्पूर्वी चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. 3री धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय आणि प्रियदर्शनी बेलापूर 11 संघाची पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 51 टू विन 50 धावसंख्या दाखल लागले आणि 51 धावांचं लक्ष्य आहे, 51 धावांचं टार्गेट आहे ते सीबीडी 11 बेलापूर संघासमोर. चला पुढच्या मॅचचा नाणेफेकी करून घ्यायचे. वाशी 11 आणि ऐरोली कोळीवाडा. टॉसचा बॉस करायचा आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. ऐरोली कोळीवाडा आणि वाशी 11. बिग फाईट पुढची असेल तर मग पाणी द्या, जरा पाण्याची पूर्तता करायची आहे. प्रियदर्शनी 11 बेलापूर संघाने 51 धावांचं टार्गेट ठेवलंय. तो अगला मुकाबला होगा ऐरोली कोळीवाड़ा बनाम वाशी 11. टॉस के लिए ऐरोली कोळीवाड़ा टीम के कप्तान आ चुके हैं, तो वाशी 11 के कप्तान टॉस के लिए प्लीज आप संपर्क कीजिए. यहां से एक बेहतरीन मुकाबला होगा. आगे का जो मुकाबला आएगा काफी कांटे का संघर्ष होगा.
ऐरोली कोलीवाड़ा बनाम वाशी 11। लेकिन पहला मुकाबला जो यहां पर जारी है, प्रियदर्शनी 11 वर्सेस सीबीडी 11 पुलिस। 51 का लक्ष्य, 51 का टारगेट रखा है सीबीडी 11 इस टीम के पीछे, इस टीम के सामने वो 51 रन का टारगेट किस तरह से चेसिंग करेगी ये उनकी बल्लेबाजी बताएगी। लेकिन प्रियदर्शनी एवं बेलापुर के बल्लेबाज साहिल दिवेकर, क्या बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन उम्दा पारी इस बल्लेबाज ने के लिए। टॉस के लिए आना, ऐरोली के कप्तान आ चुके तो वाशी 11 के कप्तान टॉस के लिए संपर्क कीजिए, क्योंकि यहां से 5 ओवर का अगला मुकाबला खिलाना है, क्योंकि आप देर करेंगे तो मुकाबले में ओवर्स कम हो जाएंगे, क्योंकि ये मैदान पे मुकाबले जल्दी में होते हैं, यहां टाइम बिल्कुल नहीं जाता है। 30 गेंदे, 51 का लक्ष्य। अंपायर मैदान के अंदर बिल्कुल दाखिल होते हुए ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर भेजिए सीबीडी 11 पुलिस टीम की ओपनिंग जोड़ी। ओपनिंग जोड़ी सुरेश सर और नरेश, ये ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर दाखिल होने को जा रही है। 5 ओवर, पहला ओवर में 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, दूसरे ओवर में भी 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, ये आयोजनकर्ताओं का नियम है। और तीसरा अंपायर अगर यहां से लगता है तो अंपायर यहां से रेफर करेंगे थर्ड अंपायर के लिए। बल्लेबाज या गेंदबाज आप रेफर नहीं कर सकते, और यहां पर स्क्रीन पर हम देख सकते हैं बाकी खिलाड़ी को यहां पर अलाउड नहीं है, अदरवाइज आपको पेनल्टी मिल सकती है। पानी की मांग मैदान के अंदर, काफी कड़ी धूप है और ऐसे में पानी चाहिए, पानी जरूरत है, जीवन का अनमोल रतन है पानी। लेकिन मैदान के अंदर एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज, एक दमदार बल्लेबाज जिनकी गेंदबाजी हमने देखी, नरेंद्र सर और उनके साथ सुरेश, 2 मैं कहूंगा डैशिंग बल्लेबाज है, डेंजरस प्लेयर सीबीडी पुलिस 11 की तरफ से। ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर 51 का पीछा करना है, यानी कि हर ओवर में तकरीबन 10 का रिक्वायर्ड रन रेट है, 10 के रिक्वायर्ड रन रेट से आपको आगे चलना है। और यहाँ जो टॉस हम देख रहे हैं, जो सिक्का देख रहे हैं, बिल्कुल हेड और टेल जो बनाया आयोजनकर्ताओं ने, काफी बेहतरीन है। प्लीज अब यहाँ पे कैमरा घुमाइए लाइव, ये क्या आप टॉस का बॉस देख सकते हैं कि जो टॉस बनाया है, जो सिक्का बनाया है यहाँ पर, कितना बेहतरीन बनाया है आयोजनकर्ताओं ने। जो श्रद्धांजलि चषक का आयोजन किया गया है, 51 का पीछा करना है। और आरंभिक जोड़ी मैदान के अंदर स्ट्राइक एंड पर एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज नरेंद्र, ताकत है इस खिलाड़ी के अंदर। 9 सेकंड पर सुरेंद्र, लेकिन गेंदबाजी की जिम्मेदारी बेलापुर के कप्तान साहिल दिवेकर, राइट एम ओवर द विकेट। सफल हुए थे यहां पर बल्लेबाज, फाइन लेके ऊपर से मारना चाहते थे, शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी थी, बल्ले से संपर्क नहीं हुआ, गेंद विकेट कीपर के दस्तानों में निकलती हुई डॉट गेंद के साथ यहां पर शुरुआत होती हुई इस दूसरे सत्र की। नरेंद्र स्ट्राइक एंड पर, 51 का टारगेट, साहिल दिवेकर राइट एम ओवर द विकेट। बल्ले का किनारा लगा, वहां पर विकेट कीपर ने कोशिश जरूर की थी, लेकिन गेंद रुकेगी नहीं। आउटफील्ड काफी ज्यादा तेज, गेंद लॉन्ग स्टॉप के क्षेत्र में अंपायर का सिग्नल आता हुआ 4 रन का, 4 रन के साथ सीबीडी 11 पुलिस टीम का खाता खुल चुका है, अकाउंट ओपन हो चुका है 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। बल्ले का किनारा लगा, विकेट कीपर सिद्धू ने यहां पर कोशिश की, बिल्कुल महेंद्र सिंह धोनी की तरह वहां पर ड्राइव लगाई थी, लेकिन नाकामयाबी मिली। गेंद से गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के पार, 4 रन। नरेंद्र सर फिर से स्ट्राइक एंड पर, साहिल दिवेकर राइट एम ओवर द विकेट। ओहो, बहुत ही बेहतरीन तकनीकी स्ट्रोक, नजाकत इस खिलाड़ी के द्वारा हमें देखने को मिले। क्या टाइमिंग, घुटना देख, तमाशा देख, बिल्कुल अपना बायां पैर नीचे किया और अंपायर का इशारा 6 रन का आता हुआ। क्लास देखिए दोस्तों, मैंने पहले बात छेड़ी थी कि सीबीडी पुलिस 11 का एक दमदार खिलाड़ी है नरेंद्र। क्या तकनीक, पहली गेंद के ऊपर भी कोशिश की थी, लेकिन नाकामयाबी मिली थी, असफल हुए थे, लेकिन तीसरी गेंद के ऊपर दोबारा वही कोशिश की। बिल्कुल अच्छा इस्तेमाल, फुटवर्क का इस्तेमाल अच्छा कर रहे हैं बल्लेबाज। 6 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 7, 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहला ओवर यहां पर जारी है, पावर प्ले का रिस्ट्रिक्शन है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है।
गेंद आउट ऑफ द पार गई है, गुम हो चुकी है। काफी लंबा स्ट्रोक है ये नरेंद्र जी का। 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पावर प्ले रिस्ट्रिक्शन है, सर्कल के 2 खिलाड़ी बाहर है। गेंद आ चुकी है। साहिल दिवेकर इस वक्त कप्तान है। गेंद शॉर्ट ऑफ प्लेन डिलीवर थी, छोटी गेंद अगर यहां से आप करेंगे तो भाई ये मार मिलेगी। यहां से ये जो विकेट जो बनी है राजीव गांधी मैदान की, ये लेदर विकेट है। जिस विकेट के ऊपर हमने ग्रास देखी है सुबह के सत्र में, इस ग्रास में अगर यहां से छोटी गेंद करेंगी तो मार जरूर मिलेगा। वुडलैंड स्पॉट पे आउटसाइड ऑफ स्टंप यहां से गेंदबाजी करते हैं तो बच सकते हैं यहां पर, क्योंकि सीबीडी पुलिस 11 में जो शुरुआती 3 ओवर किए थे राजू सर और नरेंद्र सर ने, वो बिल्कुल वही टिप्पा डाला था और अच्छी गेंदबाजी हुई थी। 3 ओवर में काफी बेहतरीन गेंदबाजी, लेकिन उसके बाद चौथे और 5वें ओवर में काफी रन आए थे। स्ट्राइक एंड पर नरेंद्र सर, साहिल देवेकर 3 गेंदें डाल चुके अब तक और 10 रन खर्च कर चुके हैं। आउटसाइड ऑफ स्टंप कवर पॉइंट के क्षेत्र में से गेंद बाउंड्री लाइन की तरफ निकलती हुई 2 रन पूरे होते हुए 2 रन के साथ टोटल आगे बढ़ेगा सीबीडी पुलिस 11। 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 12 रन टोटल, लॉस ऑफ 0 विकेट। शुरुआत दमदार, शुरुआत अच्छी हुई है इस टीम की। 10 का रिक्वायर्ड रन रेट था, हर ओवर में तकरीबन उससे आगे चल रही है फिलहाल सीबीडी पुलिस 11। नरेंद्र अपना खेल यहां से दिखाते हुए, अपना क्लास यहां से दिखाते हुए 12 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। साहिल दिवेकर राइट आर्म आउट द विकेट, फिर से एक बार तैनात। गेंद हवा में है, यहां पर लंबा चौड़ा छक्का, ताकत का इस्तेमाल, लॉन्ग ऑफ के ऊपर से बिल्कुल फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक, छक्का, डाउन द ग्राउंड, बिल्कुल सामने मारा है अपनी ताकत। इस बल्लेबाज ने यहां से दिखाई। 6 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 18 रन। गेंद दीजिए, 18 रन 5 गेंदों में काफी महंगे साबित हो रहे साहिल दिवेकर। खराब गेंदबाजी, कप्तान से उम्मीदें नहीं थी, लेकिन सामने उतना ही धागड़ बल्लेबाज है, ताकतवान बल्लेबाज नरेंद्र। पहला छक्का हमने देखा सफल हुए थे, फाइनल के ऊपर से एक छक्का लगाया, उसके बाद बिल्कुल सामने लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का। जो रोमन पॉवेल जिस तरह से छक्का लगाते हैं दिल्ली कैपिटल्स के जो खिलाड़ी है कैरेबियन, बिल्कुल उन्हीं की तरह स्ट्रोक लगाया नरेंद्र। 6 रन से टोटल आगे बढ़ा, 18 रन बगैर नुकसान। हाँ, इस बार बहुत ही बेहतर, इस बार अपना डायरेक्ट हिट वहां पर हुआ है, लेकिन सिंगल आता हुआ, लोअर फुल टॉस थी, सिंगल से टोटल आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर पहले ओवर की समाप्ति के बाद सीबीडी पुलिस 11। पहला ओवर काफी महंगा हुआ है प्रियदर्शनी लियोन बेलापुर। अब कमबैक करना होगा, क्योंकि जो रनों की रफ्तार बढ़ रही है उस रफ्तार को रोकना है तो नरेंद्र की विकेट निकालनी। सिद्धू अगले गेंदबाज सिद्धू है, प्रियदर्शनी लियोन बेलापुर की तरफ से सिद्धू राइट आर्म ओवर द विकेट, राउंड विकेट शायद करेंगे, लेकिन जो बल्लेबाज नरेंद्र है ना, इस विकेट ये काफी मायने रखते हैं इस मुकाबले में। ये विकेट निकालनी होगी, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं नरेंद्र, असंभव लग रहा है इस खिलाड़ी को रोकना। व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस। फुल टॉस कवर पॉइंट के ऊपर से गेंद को खेला है, फील्डर गेंद के पीछे दौड़ रहे हैं, लेकिन तब तक इस गेंद के ऊपर 2 रन पूरे होते हुए 2 रन के साथ टोटल आगे बढ़ेगा 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 20 लॉस ऑफ 0 विकेट, 21 माफ कीजिए 21 रन लॉस ऑफ 0 विकेट, 21 बगैर नुकसान। सीबीडी पुलिस 11। नरेंद्र ऑन फायर, मैदान की चारों तरफ खेल रहा है ये बल्लेबाज, कभी फाइन लेग, कभी लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, कवर पॉइंट के ऊपर से भी खेला, कट शॉट हमने देखा, काफी बेहतरीन तकनीकी बल्लेबाजी। यॉर्कर गेंद लेग बिफोर की, जोरदार आफिल, लेकिन अंपायर ने आफिर को खराशा। गेंद बाहर की तरफ शायद निकल रही थी और लेग बाइस के तौर पर ये सिंगल आता हुआ, सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बहुत ही बेहतरीन गेंद सिद्धू, यॉर्कर 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लॉस ऑफ 0 विकेट।
सिद्धू गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते हुए 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 10 के रिक्वायर्ड 100 से चलना है। नरेंद्र ने जो बल्लेबाजी अब तक 2 छक्के इस बल्लेबाज ने लगाए, 2 छक्के और 1 चौवा लगाया है। ताबड़तोड़ पारी इस बल्लेबाज ने खेली है स्ट्राइक एंड पर। अब काफी देर बाद सुरेश को खेलने का मौका मिल रहा है, यहां पर स्ट्राइक मिली है क्योंकि जितनी भी गेंदें हुई है वो सब नरेंद्र खेला है। सिद्धू राइट एंड राउंड विकेट, सामने सुरेश। मिड विकेट के ऊपर से गेंद को खेला है, गैप शॉट सिलेक्शन है, गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए, 4 रन से टोटल आगे बढ़ता हुआ 26 रन। देखिए बल्लेबाज को वहां पर चोट आई है, पानी लेके जाइए मैदान के अंदर। सर्कल का मैं कहूंगा बहुत फायदा उठाया यहां पर बल्लेबाजों ने सीबीडी पुलिस 11 की तरफ से। 26 रन अब तक स्कोरबोर्ड के ऊपर। जरा देखिए बल्लेबाज को क्या हुआ है, चोट आई है। नरेंद्र काफी ताकत बल्लेबाज है और इस खिलाड़ी को चोट आना मतलब खतरे की घंटी हो सकती है सीबीडी पुलिस 11 टीम के लिए। प्रेक्षक लाइव आप देख सकते हैं यूट्यूब पर, अपने मोबाइल पर या अपने स्मार्ट टीवी पर घर बैठकर इस टूर्नामेंट का, इस मुकाबले का आनंद उठा सकते हैं, लुत्फ उठा सकते हैं। प्रेक्षक लाइव सर्च करना है यूट्यूब पर। राजीव गांधी का ये स्टेडियम, लेदर विकेट और काफी बेहतरीन मैदान है, खूबसूरत मैदान है। और श्रद्धांजलि चषक 2022 का आयोजन यहां पर हम देख रहे हैं पावर स्पोर्ट्स क्लब इनके द्वारा। ट्वेंटी 26 स्कोर, 26 रन टोटल स्कोर बोर्ड के ऊपर। सीबीडी पुलिस 11 26 बगैर नुकसान। बहुत ही बेहतरीन शुरुआत, अच्छा स्टार्ट दिया यहां पर दोनों बल्लेबाजों ने अपनी टीम के लिए, और जरूरत भी है क्योंकि 51 का रन का पीछा करना है। शुरुआत अगर अच्छी करते हैं तो निश्चित तौर पर एंड भी अच्छा होता है, और शुरुआत मैं कहूंगा काफी बेहतरीन। नरेंद्र, खास तौर पे नरेंद्र, इस बल्लेबाज की मैं तारीफ करूंगा। सिद्धू राइट एंड राउंड विकेट, सामने सुरेश। फुल टॉस गेंद, यहां पर देखिए कलाइयों का इस्तेमाल, सिर्फ नजाकत देखिए। गेंद फाइनल डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में से 4 रन के लिए, 4 रन के साथ टोटल में बदलाव होता हुआ, टोटल में बढ़ोतरी होती हुई 30 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर सीबीडी पुलिस 11। 30 का आंकड़ा, ऐसे अगर बल्लेबाजी चलती रही तो भाई ये मुकाबला 3-3.5 ओवर में समाप्त हो सकता है। 51 का पीछा करना है, 30 रन तो लग चुके हैं, 21 रनों का फासला अभी भी तय करना है सीबीडी 11 पुलिस टीम को। नरेंद्र और सुरेश की काफी बेहतरीन बल्लेबाजी, ताबड़तोड़ पारी ये दो बल्लेबाज खेल रहे, आक्रामक रवैया अपना चुके हैं दो बल्लेबाज। सिद्धू राइट राउंड विकेट। मिड ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात, एक आसान सा कैच था, कैच भी नहीं कैरी कर पाए और रनआउट का भी मौका था, यानी पे ये सोने पे सुहागा था, वो मौका गवाया और सुरेश की विकेट यहां पर मैं कहूंगा छिटक दी है। सिंगल के साथ मैं कहूंगा टोटल आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 31 रन। थोड़ा सा मैं कहूंगा प्रियदर्शनी बेलापुर क्रिकेट टीम में इस मुकाबले में पीछे है, बैकफुट पे है, कमबैक करना होगा, विकेट निकालनी होगी, डॉट गेंदें डालनी होगी, कुछ तो करना होगा इस मुकाबले में अगर जीतना है तो। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर, दूसरा और यहां पर जारी है। हाँ, अब बेहतर मैं कहूंगा, आउटसाइड ऑप्शन यॉर्कर थी, काफी बेहतरीन गेंद, बल्लेबाज को बिल्कुल समझ में नहीं आई। डॉट गेंद के साथ दूसरा ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद
सीबीडी पॉलिस 11 31 रन, लॉस ऑफ 0 विकेट। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी 20 रन बनाने हैं, 18 गेंदों में 20 रन बनाने हैं। 3 ओवर का खेल बाकी है अभी। गेंदबाजी की जिम्मेदारी अब किसके कंधों के ऊपर होगी? 18 गेंदों में 20 रन बनाने हैं। लगने में आसान लग रहा है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है। लेकिन अब बेलापुर की तरफ से जो गेंदबाज आएंगे उन्हें कुछ करना होगा इस मुकाबले में, क्योंकि शुरुआत के जो आरंभिक 2 गेंदबाज है उन्हें काफी मार मिल चुकी है, साहिल और सिद्धू। बॉलर्स नेम प्रशांत। प्रशांत राइट आर्म और द विकेट गेंदबाजी करेंगे। सामने है बल्लेबाज सुरेश। अब सर्कल की पाबंदी हटाई गई है, 5 खिलाड़ी सर्कल के बाहर है। डीप बैकवर्ड पॉइंट, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर, ये 5 खिलाड़ी सर्कल के बाहर है। सिली मिड ऑफ में फील्डर तैनात है, गली में फील्डर है, पॉइंट क्षेत्र में फील्डर तैनात है और शॉर्ट लॉन्ग लेग में क्षेत्र फील्डर तैनात है। सुरेश स्ट्राइक एंड पर, प्रशांत राइट अमोर द विकेट। 18 गेंदे 20 की जरूरत है इस मुकाबले में। स्लोवर 1 गति परिवर्तन, लेकिन गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई काफी दूर, अंपायर का वाइड का इशारा आता हुआ सिंगल से टोटल आगे बढ़ता हुआ 32 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 18 गेंदे 19 की जरूरत, 32 स्कोरबोर्ड के ऊपर। इसके बाद बिग फाइट होगी, वाशी 11 वर्सेस ऐरोली कोलीवाड़ा। काटे की टक्कर इस मुकाबले के बाद। 18 गेंदे 19, सुरेश स्ट्राइक इन पर। फिलहाल तो ये मुकाबला एक तरफा ही हो रहा है। रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, वहां पर दुधारी तलवार, स्विच हिट लगाने की कोशिश, लेकिन नाकामयाबी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 17 गेंदे 19 की जरूरत है अभी भी। प्रशांत गेंदबाजी में कमबैक कर रहे क्या इस वक्त इस मुकाबले में? आशाएं तो वही लग रही है, लेकिन विकेट की तलाश करनी होगी। यहां पर एक आध विकेट चाहिए। गेंद देखिए अंदर की तरफ घूमी, हल्का सा टर्न देखने को मिला है, वहां पर ग्रास विकेट है और ऐसे में गेंद घूम रही है और डॉट गेंद के साथ स्कोर पर रुका हुआ है। 16 गेंदे 19 की जरूरत है। यहां पर पूरी तरह से जकड़ के रखा है बल्लेबाज सुरेश को। कदमों का इस्तेमाल, लोअर फुल टॉस, लेकिन ताकत देखिए, क्या बेहतरीन छक्का है ये। अंपायर का इशारा भी आता हुआ 6 रन। क्या तकनीक देखिए बल्लेबाज की, क्या बेहतरीन खेला इस गेंद को। लोअर फुल टॉस थी, लेकिन घुटने पर बैठे और गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से उड़ाया। ताकत का बेहतरीन इस्तेमाल हुआ और छक्के के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 38 रन। व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस। सीबीडी पुलिस 11, सुरेश और नरेंद्र क्या बैटिंग कर रहे। प्रशांत 2 गेंदें अच्छी, लेकिन उसके बाद उस अगली गेंद के ऊपर अटैक हुआ। फिर से फुल टॉस, वही दिशा देखिए, स्टॉप देखिए दोस्तों, टेक्निक देखिए, टाइमिंग देखिए और नजाकत देखिए। छक्का, 6 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर। क्या इस ओवर में यह मुकाबला समाप्त होगा? 2 गेंदें बाकी इस ओवर की। सुरेश ऑन फायर, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खूबी अच्छी है इस खिलाड़ी की। 2 बार नाकामी भी मिली, रिवर्स में भी असफल हुए, लेकिन उसके बाद मिड विकेट के ऊपर खेला, 2 गेंदें ऊपर से मारी, छक्के। इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लगा है, गेंद विकेट कीपर के पास गुजरती हुई। स्कोर वहीं पे रुका हुआ है 44। सिर्फ 7 रन की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए। 7 रन, 13 गेंदे है, 7 रन चाहिए। प्रशांत के ऊपर 2 अटैक हुए, 2 छक्के लगे। फिर से गति परिवर्तन, ऑफ ब्रेक, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 45 रन। अब बची हुई 12 गेंदे और 6 रन की जरूरत है। क्या छक्के से मुकाबला समाप्त करेंगे सुरेश? 12 में 6 चाहिए। गेंदबाजी, 12 गेंदे 6 रन चाहिए। सुरेश और नरेंद्र ने क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी। 45 रन की
पार्टनरशिप इन दो बल्लेबाजों ने बनाई है इस मुकाबले में। नरेंद्र ने स्टार्ट अच्छा दिया, उसके बाद गेम को संभाला सुरेश इस बल्लेबाज ने। जबरदस्त, बहुत ही बेहतरीन पारी, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस दिया है दोनों बल्लेबाजों ने। 12 गेंदें 6 की जरूरत। स्ट्राइक एंड पर है बल्लेबाज सुरेश। साहिल दिवेकर राइट एम आउट द विकेट। गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, गेंद हवा में थी, सिंगल पूरा होता हुआ, सिंगल से टोटल आगे बढ़ता हुआ 1 रन से स्कोर है 46। 5 रन चाहिए, 11 गेंदों में 5। 11 गेंदे 5 रन की जरूरत। साहिल दिवेकर टीम के कप्तान। आज बल्लेबाजी अच्छी हुई लेकिन गेंदबाजी में खराब गेंदबाजी, काफी मार मिला पहले ओवर में। 5 रन की जरूरत है। नरेंद्र के लिए गेंद हवा में, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से बेहतरीन छक्का। छक्के के साथ खेल खलास, मुकाबला समाप्त। नरेंद्र ऑन फायर और एक छक्के के साथ यह मुकाबला भी समाप्त। और सीबीडी पुलिस 11 ये मुकाबला जीत चुकी है। उन्हें अगले मुकाबले के लिए ढेर सारी शुभकामनाएं, लेकिन प्रियदर्शनी बेलापुर आपको भी शुभकामनाएं अगले टूर्नामेंट के लिए। कोई बात नहीं, क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, लेकिन सीबीडी पुलिस 11 टीम आपको रुकना है। इस मुकाबले के बाद आपका मुकाबला खेला जाएगा। जैसे ही अगला मुकाबला होगा, उस मुकाबले में से जो टीम जीतेगी उसका मुकाबला तुरंत आपके साथ खेला जाएगा। तो सीबीडी 11 पुलिस आपको रुकना है। पहले दौर का दूसरा मुकाबला यहां से जारी होगा। ऐरोली कोलीवाड़ा वर्सेस वाशी 11।